वार सुटतंय बघा. हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भाऊ बहिणीनो, आज चुलीवर चाललाय मटणाचा बेत. नमस्कार कोंबडी खाटखूट खाटखूट. सगळ्यांना नमस्कार. दाजी आता चालू आहे कामावर. बाजार आता एवढ्यात घेऊन पोच आलाय. झालंय. म्हणलं काय आहे माहिती का, येता येता म्हणलं चला आता आपल्या घरात काय माळ आहे त्याच्यामुळे आपल्याला काही विषय नाही. आणि हा का वार सुटलंय. हा तर आज बाहेर बेत मटण घेऊन आलो, चिकन का त्यानं लेकर बाळ म्हणलं मग काय येता येता असाच चालू जाऊन आलो. ह्यो केवढाला चिडकं हाय तर बाई डबल. चिडकं मग आता पावसा पाण्याचं लाईटीचं चिडकं ती टाकलंय ह्याच्यात काय कुकर मध्ये. हे काय बघा अजून पिशवी तशीच आहे बाजाराची बाहेर ठेवलेली. कोथिंबीर, मटण मसाला हो का, अरे मटण मसाल्याची पुडी, खोबरं, जी मटण लागतंय ती. आणि त्यात तर तुम्हाला तर माहिती आहे आपला मसाला बराच भाव बहिणी घेतलेला आहे मसाला, त्याच्यामुळं मसाला एक नंबर असतो आपला. आणि मिरची कांड तर तुम्हाला माहिती आहे घरीच. मग घरगुती मसाला आहे आपला. हा ताजा मसाला. त्याच्यामुळं काय बेत कालवण तर एकच नंबर, बायको तर एकच नंबर करते असं काही नाही. वारी आणि बेताचं बऱ्याच दिवस झाला अहो, स्वयंपाक पाणी सोडून दिलाय. बेताचं एवढं सोडून दिल्यात. आता काय बायकोच्या माग एक काम आहे का, तो का आता दळणं दळायच्या आताच आंघोळ केली मिरचीची मी. आणि त्याच्यात ते बेल्ट तुटला होता, येताना बेल्ट बी घेऊन आलो गिरणीचा. काय परत म्हणलं उद्या सकाळ परत तालुक्याला हेलपाडा व्हायचा. मग येता येता सगळी कामं. बरं झालं लवकर फोन केला, नाही तर पार ह्या इथं आलो असतो. हा पण तिथं दळणं पडली होती ना दळायची, त्याच्यामुळं म्हणलं नवऱ्याला फोन करावा आपलं कुठंशी खायचं बघावं. नाही तर मी आपलं ही केलं. आता माझा मोबाईल तर काय बॅलन्स संपला, त्याच्यामुळं मी काय फोन करू शकत नव्हतो. बरं झालं हिने फोन केला. मग असं तालुक्यात जाऊन मग येता येता सगळं सामान बघून घेऊन घे आली कोथमीर ही कापून घ्यायची ती दुसऱ्याशी आपण कापाता येईल. तुम्हाला काय नाही समोरच्या कॅमेरे मी दाखवणार आहे. हातखळा खायचा आहे. कांदा टाकला त्यात. आता काय मार्केटला कामाला असल्यामुळे कांदा तर आपण तिकडूनच घेऊन येतो. आपल्याला जसं लागन एखादा किलो, 1 किलो, 2 किलो आपलं घेऊन यायचं कांदा खायला. बेडकं कशी येते बाहेर निघते. पुरी तर काय खात नाहीत एवढ्या, खाणारे फक्त एकच माणूस. ती बी लावली सवय मी आता. ती गोळ्या नव्हत्या, गोळ्या औषध चालू नव्हती वय तेव्हापासून. नाही तर आपलं बी वाकडं होतं भाऊ बहिणी, आपल्याला बी जमत नाही. काय करू का तुम्हाला चालू करायचं काहीतरी. काय खाऊ काय खाऊ वाटतंय आता, काही सांगू बाबा. पप्पाने काय काय आणलंय बाजार बघ ना. काय काय आणला बटाट भेंडी आपली कापून आहे ना तव्यात करा मस्त पैकी मोकळी कढईत. शिवण्याला बी भेंडी आवडती. शिवन्या शिवण्य हळदीचं घेऊन हळद घेऊन ये. काढली नाही काढली तर काय आणली करडीची भाजी होऊन दे डब्याला दे. उद्या बुधवारी. उद्या सुट्टी आहे. मग काय बल्ले बल्ले कशाला घरी राहता व डोक्याला ताण माया. माझा मी एका कोपऱ्यात बसेल. माझा मी एका कोपऱ्यात बसेल. नाही नाही उद्या इथं कुठं तरी काम बघावं लागेल मला. कशाला वगैरे राहता माझ्या डोक्याला ताण. काम बघायचं ती सांगून ठेवावं लागेल इथल्या मालकाला. एखाद्या बुधवारची सुट्टी असती, एक दिवस घेऊन जाऊ. पगार पाणी देत नाहीत, पैसे देत नाहीत, काय जाते नाही रोख
घ्यायचं आणि मग कामाला जायचं तसं नाही. शिवण्या लसूण बी घेऊन ये लसूण. शिजायला लावलं का ती शिजायला 2-3 शिट्यात तर त्याचा कार्यक्रम. सुनो सुनो लसूण घेऊन ये. सकाळ देऊ आता लई कटाळा आहे मला काम. सकाळ जवळ जवळ काय दिवस सकाळ लाईटीचं आहे का एवढ्या ह्याच्यात भरोसा. आता ती सकाळच येणार नाही याला आता थोडंच येणार. आवत सकाळी येणार नाही याला तुमचं मान्य आहे मला. हं? पण लाईट आला पाऊस वारं कावदान की लाईट होती बंद. मग कुठं जाणार तुम्ही. सकाळची लाईट हा लाईट तर हमखास सकाळची तर जाती. आता 2-2, 3-3 तास येईना लाईट गेली म्हणजे कसं सांगावं नवऱ्याला भाऊ बहिणीनो. कसा परपंच केला असेल ती माझ्या जीवाला माहिती. बेल्ट तुटल्याला ठोलाय मी आता. मला मार तुमच्याकडं मला मार खायला नाही, मी तुम्हाला हारायसाठी ठोलाय. जरा टाकून मी काय सांभाळायचं म्हणलं. ह्यो वय त्यो आण दुसरा आण. ह्यो का ह्यो घरीचा लसूण घरी आपल्या आल्याला उगवून लसूण तिथं तिथं लावला होता भाऊ बहिणी लसूण. दुसरा आण गे पोरे वाळला नाही ते लसूण. हा असू दे फुसके घेऊन ये. 2-3 पुड्या. काय म्हणला तुम्ही आता काय बोलत होता तुम्ही. लसण एखादी वसरीच लावाय पण लसणाच्या वसारीचं नाही आता दुसरंच काहीतरी बोलत होता तुम्ही. ती बोला काय बोलतो ती बेल्ट तिला टाकून म्हणलं कशाला तिला टाकून. काय गरज होती राहून दे त्यो. घेऊन ये मग कुठं दिलाय सांग. तुम्ही टाकण्याच्या महाग आणि फेकण्याच्या महाग काय म्हणलं लागत असतं. काय बी कुठं संपळीत असतात काय कुठं मोकार. उगाच डोकं खायचं काम करता. काय सुद्धा नीट ठेवत नाही बाबा. त्या दिवशी चटाई वाऱ्याने गेली तर चटाई बी लगेच फेकून दिली तिकडं घराच्या मागून. वारं वा चांगलंय बाया. चटई दिसली काय पप्पा तुम्ही फेकून. मग काय करायचं ते जाऊ चांगला तुटलं. मुळा उठलाय तुला पप्पा. तुझ्या पप्पाला परपंच कसा करायची त्याची माहिती नाही ना. त्याच्यामुळं परपंच काय बायकोने केलाय आपला रडत पडत कडत. आणि आम्ही पप्पाला काय नेट होतं. बायकोच्या मागे निसते आणि होतो आम्ही काय परपंच बरं हा केला. सांगा कवा तुम्ही कोण घेतला आवरून पोट होय. लगेच असं उठून उभा राहतो लगेच दाजीला तुमच्या नवरा म्हणणारा. करणीचा हिरा. आणि त्या कामाचं तर पक 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 ऐकून ऐकून जॅम झाली मी. अगं वाच की शिटी बी वाजना आहे. टाकलंय शिजायचं शिटी बी वाजना कशी झक मारायची. अगं लसूण नाही का अजून संपत झाला का लसणाचा. नरड काढायला लावतात मला. खोबरं केवढं चाललं. 10 रुपये. लय मोठं नाही करून
बस ना मग आता जेवढं लागतंय तेवढं का ते खोबरं खिसायचं बी आण ग. आज हो का इथंच खाणार आणि इथंच झोपणार. घरात आता जातच नाही. दुपारी घरातनं बाहेर आली ती मसाला कुटायला आली ती अजून घरात काही गेले नाही भाऊ बहिणीने. ती खिसणी घेऊन ये सोलू लागा इथं काना काना म्हणजे दाना दाना खाऊन आपलं झोपायला. दमून जातोय माणूस भाऊ बहिणीनं दिवसभर. पहाटेपासून मिशनी बसायचं आणि नवरा तेपलंच कामाचं सांगतोय. मेलंय काम करून आलो मेलंय आमक करून आलो. 2 मिशनी सांभाळायच्या इथं शिलाई मशीन सांभाळायची तिकडं. मम्मी पुढे गेलो चाकू त्या पोरीला इतरा दिवसभर माझं बेल ना बेल पडतंय. ही झालं की ती आलं ती झालं की ती आलं. हा द्या दळणं दळून द्या मसाला कुटून द्या झंपर शिवून आलं ही आलं ती आलं. मुलीशी जीवाला झोप घ्यायला लागलं की कारकुन उठून बसावं लागतं या. आणि तुमचंच ऐकू ऐकू जाम झाले. मी लय दमलो कामाने मी लय आमचं केलं. काय बघता माझ्याकडे तसलं. त्याच्याला सगळं बघू माझ्या मी तोंडाला फुलूक लागलं गप बसलो. मग पोरीला हिच राही होय ग. माझी काय अवस्था होती ग. हा उगाच मग मला लय राग येतो. मालपाडी संध्याकाळची झोपली तर सुध व्हाय ना मला. तरी पाठच तशीच उठती जीवाला त्रास एवढा होतोय तरी. दिन परपंचा सोडून हिंडण कुठं बी अशी बोंबलत पैसा पाणी घेऊन मग बसा बोंबलत. मसलय कमवायची ताकद आहे तेवढी माझ्या. होय भाऊ बहिणी खरं आहे का नाही. लाबाड बोलली तरी सांगा. कुठं जाईल तिथं कष्ट करून खाणारी बाय आहे मी. आणि तेवढी हिंमत आहे माझ्यात उभा करण्याची. सगळा बंगला फेंगला नवऱ्याला देऊन जाईल. तसं बी कटाळी मी आता जीवाला वैतागलाय जीव माझा. आज मटण खाते जरा. मटण आणलंय खाऊन द्या जरा. नको टाण करा. नेहमी एनर्जी वाया जायची माझी. बारकाला तसंच ती बी भाजायचं मसाला तयार करायचा आहे त्याचा. ती बारकाला ठेवते ना तसं ती बारीक व्हाय नाही एकतर दारून मला. अगं तू तुकडच कशाला केलं मग खोबऱ्याचं. आकच खोबरं अगं ती खिसायचं. मनानेच होताय तुकडं. वाळून वाळून गेल्या दिलं काय मग खोबरं. आज उद्या बुधवार आहे ना. उद्या मग मला 1 किलो बोकडाचं मटण आणून दे. उद्या बोकडाचं करून खाते. आज कोंबडीचं खाली खाऊ. पोरी नाही तर नका का खायला. या पोरी स्वतः खायच्या नाही तर दुसऱ्याला खाऊ द्यायचं. तुला म्हणलं ना आतपाव आणून खा. नको अर्धा किलो मला उद्याच्या आणून दे बोकडाचं. खाऊन पिऊन दिवस काढणार आहे भाऊ बहिणीनं. माणसाची 4 दिवसाची चांदणी आहे. ह्या पोरी खात नाही तर म्हणून मायला जीव मारावा लागतो. या काम दादा करायचा 3 मशनी चालवायच्या. थोडस जीवाला अवसाद पाहिजे माझ्या. कोणाची जळ नाही सोम्याचा गोम्याचं टोम्याचं टोमॅ पण घेऊन आलता दळण कराय. त्याला पण भाकरी नव्हत्या. पीठ नव्हती त्याला भाकरी. चला ते म्हणला मालकीच्या दारात. ते बेडूक तर किती दिवस त्याच्यात राहतोय खातोय पितोय का नाही कोणाच ठाऊ. जा ना त्या बेडकाला तिकडे फेकून द्या. त्यांनी झाली. चांगली राहवटी केली. बरं काय बारीक सारीक नाही बरं. असला टबाराची टबारा बॉक्सात निवांत आता एवढा खाला ना बी तिथून. खायला निघत असेल तो बाहेर आणि परत जाऊन बसत असेल चांगला निवांत वारंवार. पण दिवसभर त्याला गरम फिरम होतंय का नाही तिथं. नाही गरम सावली ठेवली.
चला मग काय चाललंय आता कालवण चिलवण बायको टाकला तर पॅकिंग बेताचा दणदणीत इडीव इथं जेवण हे काय इथं मस्त पैकी भाऊ बहिणीनं काय म्हणले लय दिवस झालं मी स्वयंपाक पाणी करत नाही ना त्याच्यामुळं बेताचा इडीव काय भाऊ बहिणीनं तुम्हाला बघा येत नाहीत भाऊ बहिणीला लय आवडत करीन आज बघा इथं मस्त पैकी चुरून मुरून काला करून दाबून काला करून करून खाऊन हा, खाई जीवाला अरे लय दूर लागायला लागला